सार हाताला आलं. गोकुळचे गोपाळ गडी कृष्णाच्या संगतीमध्ये आले, निश्चिंत झाले, सार हाताला आलं, नवनीत लोणी खायला मिळलं. आता ताक पियाला कोण जाईल तिकडं? कृष्णानं सांगितलं जा आता घरी, झालं आता कीर्तन, जा घरी. ते म्हणले कृष्णा आता शक्य नाही झालं. एकदा त्याचं महत्व कळाल्यानंतर आसार वस्तूमध्ये जाणं शक्य नाही. एकदा ताकातून लोणी निघालं की ते लोणी पुन्हा ताकात मिसळत. घरी जाऊन प्रयोग करून बघा बाया, लोणी ताकात मिसळते का बघा. जर मिसळलं तर मला दक्षिणच देऊ नका आजचा, जाऊ दे, फुकट कीर्तन आहे की नाही. नवीन भजनी असतील तर खरंच समजतील, याला माहित नाही. शक्य नाही. आता पुन्हा ते वनवास कोण स्वीकार करेल? एकदा ते सुख मिळालं म्हणून याती कुळ माझे गेले हरपुणी. ते म्हणाले की आता आम्ही हे सगळं इकडलं हरपून गेलं आमचं, आता तुझी संगती झाली, आता परत जाणं शक्य नाही. कृष्ण ढकलून जरी दिला आम्हाला तरी आता आम्ही जाणार नाही. असं ते देवाशी एकरूप झाले. आणि देवाशी एकरूप होणं जीवानं हेच जीव ब्रह्माचं ऐक्य आहे. यालाच काला म्हणतात, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, तुका म्हणे